जाणार आहे. म्हणजे आता ते कमिटी निर्णय घेतील, कमिटी प्रोसेस चालू आहे. पण मला जर बोलायचं झालं तर आज पूर्वीच्या 20 वर्षापूर्वी आम्ही पावायचं या नदीत, अक्षरशः पिण्यासारखं पाणी होतं आणि आज अशी कंडिशन झालेली आहे की जर पाणी पिलं तर आपण नक्कीच आपण आजाराला बळी पडणार आहे या नदीमुळं. जेणेकरून सरकारने याची एक दखल घ्यावं की जेणेकरून पूर्वी 20 वर्षापूर्वी जसं पाणी आपल्याला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे आणि झाड तोड न करता आपल्याला कसं स्वच्छ ठेवता येईल पाणी आणि त्याचा वापर पिंपरी महानगरपालिकेला कसा आपल्याला करता येईल चांगल्या पद्धतीने, अशा पद्धतीने हे नियोजन केलं पाहिजे त्यांनी. विनाकारण झाडं तोडून याचं नुकसान करू नका. जेणेकरून काय होतं आज पावसाची पण कंडिशन अशी आहे की पाऊस सुद्धा वेळ पडत नाहीये आणि आज जर झाडं जर नसेल तर लय अवघड काम होणार आहे. त्याच्यामुळे पशु पक्षी प्राणी सुद्धा आज राहिलेले नाहीये. पूर्वी चिमण्या वगैरे घरात यायचे घरात घरटे करायचे, आज चिमणी सुद्धा दिसत नाही. आता कित्येक वर्ष आले एक चिमणी पक्षी पण दिसत नाहीये. जर हे असं केलं तर पक्षी तर राहिलं ना, उद्या माणसाची अवस्था बेकार होणार आहे. आज जशी पशुपालनाची झालेली आहे तशी माणसाची अवस्था होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकच नियोजन आहे की पूर्वीसारखं पाणी स्वच्छ आणि चांगलं ठेवा, एवढंच मी एक विनंती करतो आणि याचा निषेध करतो.